गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हाऊ टू स्पीक इन इंग्लिश में कसं बोलायचं हे मी आपणास शिकवत आहे. हे आपल्याला प्रॅक्टिसच्या माध्यमातून मी शिकवत आहे. तरी तुम्हाला मी काही वाक्य देत आहे, त्या वाक्याची आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे हू नोज. हू नोज. हू नोज क्वेश्चन मार्क. कोणाला माहीत? कुणाला माहीत म्हणजे मला माहीत नाही. हू नोज. बट व्हाय. बट व्हाय. पण का? थर्ड, नो नीड. नो नीड. गरज नाही. गरज नाही. फोर्थ सेंटेन्स, ॲट ऑल. ॲट ऑल. अजिबात. फिफ्थ, ऑलवेज. ऑलवेज नेहमी. कम डाऊन. कम डाऊन. खाली ये. खाली ये. टाइम अप. टाइम अप. वेळ संपली. वेळ संपली. असाइड. असाइड म्हणजे बाजूला. एका बाजूला. एका बाजूला. एकीकडे या अर्थानं हा शब्द वापरला जातो असाइड. ऑलरेडी. ऑलरेडी आताच. आताच. यापूर्वी. that's why. that's why. क्वेश्चन मार्क. म्हणून. that's why. म्हणून. तर हे जे छोटे छोटे शब्द किंवा छोटे छोटे वाक्य जे आहेत तर ते आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये किंवा या छोट्या छोट्या वाक्याच्या या छोट्या छोट्या शब्दाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? इंग्लिश बोलायला शिकू शकतो. हू नोज कुणाला माहीत. बट व्हाय पण का. नो नीड गरज नाही. ॲट ऑल अजिबात. ऑलवेज नेहमी. कम डाऊन खाली ये. टाइम्स अप वेळ संपली. असाइड एका बाजूला. ऑलरेडी आताच. यापूर्वीच. दॅट्स व्हाय म्हणून. हे जे वाक्य आहेत तर यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. तुमच्या वहीमध्ये लिहित चला आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.